मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना तुम्ही शाळेच्या संदर्भामध्ये पत्र दिलेलं आहे, काय एकूणच तो विषय आहे, काय मागणी? आपण जर पाहिलात तर गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधल्या मराठी शाळांची संख्या ही कमी होत चालली आहे आणि म्हणून यावरती आपल्याला काही ना काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. मी आज पत्राद्वारे माननीय आयुक्तांना विनंती केली आहे की मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणारे आमचे विना अनुदानित शाळा असतील, अनुदानित शाळा आमच्या ज्या असतील त्या आमच्या मराठी शाळा आहेत, त्यांच्यावरती असणारा हा मालमत्ता कर यामधून पूर्णतः या शाळांना सूट मिळावी अशी मी विनंती ही माननीय आयुक्तांना केली आहे, माननीय अतिरिक्त आयुक्तांना केली आहे, DMCंना केली आहे, शिक्षण समिती अध्यक्षांना केली आहे. कारण जर आपल्याला मराठी शाळा भविष्यात वाचवायच्या असतील, मराठी शाळांचं जतन करायचं असेल तर मुंबई महानगरपालिकेला या दिशेनं ठोस पाऊल हे उचलण्याची काळाची गरज आहे. साधारणतः किती यामध्ये त्या शाळा असू शकतात की ज्यामुळे मराठी शाळा किंवा मराठी वर्ग चालवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन? बघा, यात असं आहे की पूर्णतः मराठी शाळा म्हणजे पूर्ण मराठी शाळा ही आज मुंबईमध्ये जर आपण संख्या बघितली तर ती कमी आहे. पण जर आपण पाहाल तर एकाच शाळेमध्ये मराठीचे वर्ग देखील असतात, इंग्लिशचे वर्ग देखील असतात, सेमी इंग्लिशचे वर्ग देखील असतात, हिंदीचे वर्ग देखील असतात आणि विशेषतः मराठी आपलं जे काय वर्ग आहे त्यातल्या वर्गखोल्या असतील, त्यामध्ये असणाऱ्या प्रयोगशाळा असतील, त्याच्यामध्ये शिक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल, या सर्व बाबींना लक्षात घेता जरी पटसंख्या ही जरी कमी मराठी शाळांमध्ये जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर ते लक्षात घेता आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरचं जरी मालमत्ता कर हा आपण जर माफ करू शकलो तर मला असं वाटतं मराठी जिथे जिथे वर्ग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा या निर्णयाने आपण देऊ शकू असा मला विश्वास आहे. शिक्षण समितीचे सदस्य आहात. एकीकडे पालिका प्रशासन म्हणतं त्यांनी जेम पोर्टलवर 43 कोटी वाचवलेले आहेत आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना अद्याप शालेय किट मिळालेलं नाही. कोणीकडे कसं बघतं? असं आहे की 43 कोटी आपण वाचवले कोणासाठी होते? मुंबईकरांसाठी. आपल्या या शाळेत शिकणारे विद्यार्थी कोण आहेत? मुंबईकर आहेत. आणि जर ते 43 कोटी वाचवून जर ते आमच्या मुंबईकरांपर्यंतच शालेय साहित्य वेळेत पोहोचणार नसेल तर ते वाचवण्याचा अर्थ काय झाला हे जरा प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी आम्हाला समजवावं. कारण काय आहे, या आमच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आर्थिकरित्या दुर्बल असणारे आमचे मुंबईकर शिक्षण घेत असतात. आज काही विद्यार्थ्यांशी जेव्हा आपण संवाद साधतो त्यांनीच पण साधावा तर त्यामधून त्यांना कळेल की नोटबुक नाही आहेत त्यांच्याकडे घरी जाऊन अभ्यास करण्याकरिता आणि महानगरपालिकेकडनं दरवर्षी मिळतं म्हणून या विद्यार्थ्यांनी ते नोटबुक देखील घेतले नाही. आज छत्र्या देखील नाही आहेत, आज रेनकोट देखील नाही आहेत, महानगरपालिकेकडून मिळतं म्हणून रेनकोट नाही घेतले. आणि मला असं म्हणायचं आहे की पावसाळा संपत आला तरी आपण जर छत्र्या आणि रेनकोट देऊ शकलो नाही या विद्यार्थ्यांना तर ते 43 कोटी तुम्ही वाचवून काय मिळवले याचं नक्की उत्तर प्रशासनानं